रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मराठी शाळा कशा सुरळीत चालू राहतील यावर माझं ते लक्ष केंद्रित असेल की मी 12 गावामधून असं काय करून ठेवेन की जेणेकरून माझ्या नंतर येणारा उमेदवार हा विचार करेल उभं राहायचं की न राहायचं. ज्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे, ज्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, मग तो साधा ग्रामपंचायत सदस्य जरी असला तरी तो माणूस आपला विभागाचा विकास करू शकतो. गाव खेड्यामध्ये बघितलं तर आजही आपली शिवसेना उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारी शिवसेना ही जिवंत आहे. नमस्कार, मी अजय कुमार चव्हाण. माझं गाव कळंबुशी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आमचा जो 1910 संगमेश्वर हा मतदारसंघ आहे, हा सर्वसाधारण पडल्यामुळे ओपन म्हणून मला ही संधी दिलेली आहे आणि या पंचायत समिती गणातून मला पक्षाने उमेदवारी जाहीर करून एक माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, त्या निमित्ताने मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल करून माझी संपूर्ण प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आपला प्रचार सुरू आहे. त्या निमित्ताने बघितलात तर साधारण जे जे काही उमेदवार निवडून आलेले असतील, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, पण मी एकच लक्ष ठेवलेलं आहे की या माझ्या 12 गावामध्ये आजपर्यंत ज्या कोणी उमेदवारांनी केलं नसेल असं काही करायचं की माझ्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर जो कोणी पुढचा उमेदवार असेल 5 वर्षानंतर, त्यांनी विचार केला पाहिजे की मागच्या उमेदवारांनी जर एवढं काम केलेलं आहे तर मी पुढे उमेदवारी अर्ज भरायचा की न भरायचा. कारण आता साधारण 12 गावाचा मी साधारण जो सर्वेक्षण केला आहे, आढावा घेतला, तर मूलभूत आपल्या ज्या गरजा असतात, मुळात रस्ते, पाणी, वाडीवाडीत पोहोचणारे आपली शाळा, माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सर्वांच्या जिव्हारी लागणारा मुद्दा की आपल्या रत्नागिरी जिल्हा परिषद किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील मराठी शाळा ज्या आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मी पंचायत समिती सदस्य म्हणून जरी निवडून आलो तरी रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मराठी शाळा कशा सुरळीत चालू राहतील यावर माझं ते लक्ष केंद्रित असेल आणि त्या निमित्ताने माझा पुढाकार असेल. बघा, समोरचे माझ्या समोर एक भाजपचे उमेदवार आहेत आणि 2 अपक्ष उमेदवार आहेत. ज्याची आपली आपली उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया असते, काम करण्याची पद्धत असते. पण माझं जे विजन आहे, माझं जे लक्ष आहे, माझी असणारी समाजकार्याची ओढ, त्या निमित्ताने आपण हे राजकारणी जोड घेतलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण 100% मी आज जे लक्ष घेतलेलं आहे आणि मी माझ्या प्रत्येक सभेत मी लोकांना हेच सांगतो की मी 12 गावामधून असं काय करून ठेवेन की जेणेकरून माझ्या नंतर येणारा उमेदवार हा विचार करेल उभं राहायचं की न राहायचं. आता हे तुम्ही जेव्हा निवडून आल्यानंतर आपली पुन्हा भेट होईल. आपण 5 वर्षामध्ये दरवर्षी एक मुलाखत घेऊ. 5 वर्षात दरवर्षी एक मुलाखत घेऊ आणि ते प्रत्येक वर्षात तुम्हाला मी असं काम करून दाखवेन. तेव्हा मी मी तुम्हाला माझं प्रगती पुस्तक हे तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल. साहेब, कसं आहे, साधारण वर सरकार कोणाचंही असो, एक माझं एक वैयक्तिक मत, ज्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे, ज्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, मग तो साधा ग्रामपंचायत सदस्य जरी असला तरी तो माणूस आपला विभागाचा विकास करू शकतो. त्यामुळे मी जर पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलो तर माझी कार्यशैली पद्धत, कुठून फंड आणायचा, विकास कसा करायचा, यासाठी असणारे माझे नातेसंबंध, माझी असणारी ओळख, हे मी 100% उद्धव बाळासाहेब ठाकरेची या ठिकाणी जिल्ह्यामध्ये परिस्थिती फार नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण निभाव लावू शकतो. साहेब, नाजूक हे तुम्ही म्हणताय, पण आज तुम्ही गाव खेड्यामध्ये बघितलं तर आजही आपली शिवसेना उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारी शिवसेना ही जिवंत आहे आणि हा तुम्ही आढावा घेतलात तर आपल्या कणाकणात माती माती शिवसेना ही जिवंत आहे. हे तुम्हाला, तुम्ही भागात जर तुम्ही फिरलात, सर्वे केला तर तुम्हाला कळेल. माझे सामाजिक कार्याची ओढ बरीच आहे, लोकांमध्ये प्रचिती आहेत, हे मी सांगणं योग्य ठरणार नाहीये. लोकांना माहिती आहे की हा उमेदवार किती कार्यक्षम आहे, त्यामुळे त्यासाठी लोकांचा असणारा पाठिंबा हे तुम्हाला निवडणुकीच्या निकालावरून समजेल. प्राथमिक समस्या बघितला तर रस्ते हा विषय आहे. काही ठिकाणी आजला मी तुम्हाला सांगतो, मी कालच आम्ही शिरमे सडेवाडी ह्या भागात आमची मीटिंग होती. त्या भागातले पूर्वीचे आत्ता जे आपले 2 टर्म आमदार आहेत, हा, त्यांच्या अजून त्यांचे कार्यकर्ते फिरताय, पण 10 वर्षात त्या वाडीपर्यंत साधारण 6 किलोमीटर रस्ता आहे जो त्यांना अजून अजून करता आला नाहीये. तर मी प्रामुख्याने त्यांना कालच्या बैठकीत हा शब्द दिला आहे की आमचा जिल्हा परिषद उमेदवार सदाजी बेटकर साहेब आहेत, मी खाली पंचायत समितीला आहे, आम्ही दोघे निवडून आलो की आमचं असणारं पहिलं काम त्या साडीवाडीचा रस्ता करणं हा असेल.
हो. हं. जबाबदार म्हणण्यापेक्षा बघा कसं आहे माहिती आहे, आमदार हा 288 गावाचा असतो. आज माझ्याकडे 12 गाव आहेत. 12 गावाच्या 7 वाड्या पकडल्या तर 84 वाड्या झाल्या. प्रत्येक गावात किंवा प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक वाडीमध्ये आमदार पोहोचत नाही. पण तिथले असणारे स्थानिक कार्यकर्ते यांनी तो पुढाकार घेऊन आमदाराकडनं तो विषय करून घ्यायचा असतो. आज समजा माझ्याकडे फक्त 12 गाव आहेत. मी माझ्या प्रत्येक 12 गावात, प्रत्येक वाडीत, प्रत्येक ह्याच्यात पोहोचू शकतो. कळलं? आणि ते मी काम मार्गी लावू शकतो. मग त्यासाठी कोणाचा पाठपुरावा करायचा आहे, कोणत्या अधिकाऱ्याकडे जायचं आहे, कुठून फंड आणायचा आहे, हे करू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला जबाबदार फक्त विषय कसा, की ते म्हणजे एक थोडा म्हणतात ना, एक आपले पार्टी म्हणजे हा बाबा आम्हाला मतदान करत नाही, त्यामुळे ह्यांचं काम करायचं नाही. असे काही मुद्दे आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी आता बोलण्यात योग्य नाही. ते तुम्हाला मतदान दिसेल. मी मतदारांना एवढंच आवाहन करेन, मी प्रत्येक आत्ताच्या ह्या तुम्ही 2-3 वेळा मी तो विषय बोललेले पुन्हा एकदा हा बोलतो, की साधा पंचायत समिती सदस्य निवडून आल्यानंतर काय करू शकतो? त्यासाठी निधी असायलाच पाहिजे असं नाहीये. फक्त काम करण्याची नियत असली पाहिजे. या अनुषंगाने मी तुम्हाला एवढंच सांगेन, की 5 वर्षात मी असं काय करून ठेवेन, की माझ्यानंतर येणारा उमेदवार हा विचार करेल, की आम्ही उभं राहायचं की न राहायचं. तेच म्हणलं तुम्हाला. फक्त काय विधानसभा सदस्याचा निधी करायचा आहे.